आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मास्तर नमस्कार. नमस्कार. कसे आहात? काय ठीक. मास्तर फार वाईट वाटलं. राणा गेल्याचं कळलं. त्याच्यासारख्या माणसावर देवाना असा सोडून गोवावा. मास्तर थांबा. ती राणाची उधारी किती किती पैसे घेतले होते राणाने? आणि काळजी करू नका, मी सगळे पैसे देईन तुमचे. नाही मास्तर, त्याने पैसे घेतले नव्हते. उलट मीच त्याच्याकडून पैसे उधार घेतले होते. किंबहुना त्यानेच दिले होते ते. काय? हो, एका मागोमाग एक बिझनेस माझा ठप्प होत गेला. आणि काय करावा या विचाराने एके दिवशी स्टेशनवर रडत बसलो होतो. तेव्हा राणाने खिशातील होते नव्हते तेवढे पैसे माझ्याकडे काढून दिले आणि म्हणाला, होलसेलने फळं घ्या आणि विका. काहीतरी करा, पण रडत बसू नका. रडून काही साध्य होत नाही असे माझे काका सांगतात, असंही मला तो म्हणाला. मास्तर, राणाने दिलेल्या पैशात मी एक गाडी सुरू केली. आता बरं चाललंय. त्याने पैसे दिले नसते तर मी गाडीखाली जीव दिला असता. पैसे देताना त्याने सांगितलं की काकांना मी पैसे दिले असं सांगू नका, ते रागवतील. म्हणून तुम्हाला त्यांनी सांगितलं नसेल. कदाचित त्यामुळे तुम्हाला माहिती नाही. हे पैसे इतकी वर्ष माझ्या सोबत राहून थोडासा संयम, थोडासा नम्रपणे जर तुझ्यात आला नसेल तर काय अर्थ काय त्याला राणा? कधी कधी जबाबदारीची जाणीव कधी होणार आहे तुला राणा? मास्तर, पैसे असू दे. अहो, ज्याने मदत म्हणून तुम्हाला पैसे दिले तोच राहिला नाही आता. काय ह्या पैशांचं मी काय करू? त्याने सुद्धा घेतले नसते तुमच्याकडनं पैसे. असू दे. मास्तर, फार वाईट झालं. राणा गेल्याचं दुःख मलाही फार झालं. अहो, पूजेच्या दिवशी तो किती आनंदी होता, उत्साही होता. म्हणाला होता, मी सर्वांच्या पुढे निघून जाईन. पण अशा रीतीने निघून जाईल असं कळलं असतं तर. काळजी घ्या मास्तर. येतो मी. ए राणा, काळजी करू नको. तुझ्या बर्फीला, वृंदाला माझ्या लेकरांसारखी माया लावीन. काही कमी पडू देणार नाही त्यांना. नको काळजी करू सोन्या. माझी माया अभागी आहे रे. माणसांमध्ये आले आणि माझ्या जीवाभावाचं माणूस दुरावलं. राणा, पण तू काळजी करू नको. तुला जसा जीव लावणार होते ना मी, तसा जीव आता तुझ्या बर्फीला लावी.
काळजी करू, नको काळजी करू राणा. तुम्हाला वाटत असेल ना ही बाई काय शुभी आहे, काय बडबडतीये. असं नसतं. आत्मा घरामध्ये रेंगाळत असतो. आपल्या घरातली माणसं काय बोलतात हे ऐकत असतो तो. खरंच. राणा, नको काळजी करू. आम्ही आहोत ना, आम्ही आहोत. तुझी बर्फी, वृंदा यांची काळजी नको करू. तुझा जीव इथे नको अडकवू राणा, नको अडकवू राणा. असेल तर ते थांबलात का? बोला बोला. नाही, माझा या सगळ्यावरती अजिबात विश्वास नाही. मला माहिती आहे हे आत्मा वगैरे हे असं काही नसतं. पण आज आत्ता असं वाटतंय माझं राणा आज इथे असायला हवं. तो असेल तर तो आज माझी वाट बघत असेल, पण सगळं म्हणणं ऐकत असेल तो. आणि तसं असेल ना तर राणा मला माफ कर रे बाळा. मी तुझ्या अगदी मनापासून माफी मागतो बाळा, खरंच माफी मागतो. सगळे लोक मला मास्तर म्हणून खूप मान देतात, विद्यार्थ्यांना समजून घेणार शिक्षक म्हणतात. पण तुला समजून घेण्यात मात्र मी खूप कमी पडलो राणा, खूप कमी पडलो.